नमस्कार शेतकरी मित्रांनो, मोसंबी आणि संत्रा बाग आणि मे महिन्यामध्ये केलं जाणारं तण व्यवस्थापन हे कशा पद्धतीनं असलं पाहिजे, त्याचबरोबर पाणी आपण आपल्या बागेमध्ये कसं दिलं पाहिजे, तर आपण याच व्हिडिओमधून समजून घेऊ. मी आपला मित्र सुरेश पोकळ आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल कृषीगाथा मध्ये. मित्रांनो, काही शेतकऱ्यांच्या बागेमध्ये आपल्याला छोट्या हाईटचं गवत म्हणजे जसं तुम्हाला सध्या दिसतंय तर या प्रकारे असतं, आणि काही शेतकऱ्यांच्या बागेमध्ये जसं की समोर तुम्हाला दिसतंय मोठ्या हाईटचं गवत आहे, तर या प्रकारे सुद्धा काही शेतकऱ्यांच्या बगीच्यामध्ये सध्या गवत आढळते किंवा तण आढळते. मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित तण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि आता सध्या मे महिना आहे, आज मे महिन्याची जी 11 तारीख आहे, तर या हिशोबानं आपल्याला पुढील कामं व्यवस्थित प्रकारे करायचे, म्हणजे तण व्यवस्थापन असेल किंवा पाणी व्यवस्थापन असेल. मित्रांनो, आता या ठिकाणी हे जे तण दिसतंय तर काही शेतकऱ्यांना वाटतं की याच्यामध्ये आपण रोट्याने मेहनत करू शकतो, म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने, किंवा काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं पण येतं की याला ब्रश कटर मारावं, किंवा काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की तणनाशकाचा वापर केला तर चालेल का. मित्रांनो, या ठिकाणी हे जे गवत आहे तर याची हाईट जास्त आहे, म्हणजेच आपण याच्यावरती ज्यावेळेस स्प्रे करायला जाऊ तर या ठिकाणी झाडावरती उडण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. आणि त्याचबरोबर जे तणनाशक आहे तर जास्त धोड गवत म्हणू शकतो, किंवा जास्त गवताची हाईट किंवा जास्त दिवसाचं गवत हे तणनाशकाने पाहिजे तेवढं व्यवस्थित जळत नाही किंवा मरत नाही. तर मित्रांनो, आपल्याला याच्यावरती काय करायचं, सुरुवातीला तर हे तुम्ही जर दरवर्षी व्यवस्थितरित्या मे महिन्यामध्ये मेहनत करत असाल आणि त्याच्यानंतर आपली कुठल्याही प्रकारे फळाची गळ होत नसेल तर आपण या ठिकाणी ट्रॅक्टरने सुद्धा मे महिन्यामध्ये मेहनत करू शकतो. मे महिन्याच्या 15 तारखेनंतर आपण ही मेहनत केली तरी काही अडचण नाही आहे. ज्यावेळेस या आकाराची फळं होत असतात, म्हणजे लिंबू आकार किंवा त्यापेक्षा मोठली किंवा छोटा पेरू असं जर ज्यावेळेस फळांचा आकार होतो तर त्यावेळेस कुठल्याही प्रकारे आपण या ठिकाणी मेहनत केल्याने आपली फळगळ होण्याचे चान्सेस हे खूप कमी प्रमाणात असतात किंवा फळगळ होतच नाही. मित्रांनो, त्याचबरोबर आपण आपल्या बागेमध्ये मेहनत एक वेळा केली म्हणजे वर्षातून एकदा, ते पण आपण ज्यावेळेस आंब्या बहार फोडतो म्हणजे जानेवारी किंवा त्याचबरोबर डिसेंबर या महिन्यामध्ये जरी केली तरी पण काही हरकत नाही. मित्रांनो, या ठिकाणी आता सध्याच्या जी अवस्थेमध्ये जी फळं आहेत आपली तर ती लिंबू आकारापेक्षा मोठीच फळं झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला इथं काय करू शकतो आपण, एकतर या ठिकाणी ब्रश कटरचा वापर करून ज्यावेळेस आपली नंतर ज्यावेळेस गवत उगत असतं किंवा गवताची जी हाईट आहे तर या प्रकारे होत असते, तर याच्यावरती आपण तणनाशकाचा वापर या ठिकाणी बिंदास करू शकतो. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की तुम्ही म्हणताल की मग फळगळ होणार नाही आहे का, किंवा मग आपण तणनाशक मारल्यानं या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते का. मित्रांनो, या ठिकाणी ज्यावेळेस फळं आपली या आकाराची असतात तर झाड जळल पण फळं आता ही गळणार नाही आहेत. याच्या पाठीमागचं कारण आहे की आता ही फळं पूर्णपणे सेटिंग झालेली आहेत आणि ही फळं तोपर्यंत गळत नाही, म्हणजे आपण ज्यावेळेस परिपक्व अवस्थेकडे जात नाही तोपर्यंत फळांना काहीही इजा होत नाही आहे. किंवा तणनाशक ज्यावेळेस मारतो तर त्यावेळेस ही फळं कच्च्या अवस्थेत असल्यानं या ठिकाणी फळांना सुद्धा विपरीत परिणाम होत नाही, त्याचबरोबर झाडावरती सुद्धा कुठल्याही प्रकारे विपरीत परिणाम या ठिकाणी या महिन्यामध्ये होणार नाही. म्हणून आपण एक तर तणनाशकाचा वापर करा, त्याचबरोबर गवताची हाईट जास्त असेल तर या ठिकाणी ब्रश कटरचा पहिला वापर करा, त्याच्यानंतर तणनाशकाचा वापर करा, किंवा आपण त्याचबरोबर या ठिकाणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मेहनत करून सुद्धा आपली बाग ही स्वच्छ ठेवू शकतो. त्याच्यानंतर दुसरा विषय येतो मित्रांनो, तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. आता या महिन्यामध्ये भरपूर शेतकरी काय करतात की लोड पाण्यावरती पाणी ही देत राहत असतात. मित्रांनो, पाणी देणं तर झाडाला आवश्यकच आहे. वाजूपेक्षा जास्त पाणी जर या महिन्यामध्ये आपण देत गेलो त्याच्यानंतर पुढं पावसाळा लागतो, आणि पावसाळा लागल्यानंतर ही आपली बाग जी आता सध्या हिरवीगार दिसते तर ती पिवळी सुद्धा पडू शकते. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पाणी नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि पाणी हे व्यवस्थितच देणं गरजेचं आहे. वाजूपेक्षा जास्तही नको, आणि बगीच्याला लागतं तेवढंही पाणी देण्यात आलं पाहिजे. आता या ठिकाणी ही जी फळं आहेत आपल्या बागेवरती भरपूर प्रमाणात असेल आंब्या बहार तर मुर्ग बहार घेण्याची आवश्यकता नाही आहे, किंवा त्याचबरोबर हट्टसुद्धा केला नाही पाहिजे. मित्रांनो, त्याच्या पाठीमागचं कारण आहे की ज्यावेळेस आपल्या झाडावरती पहिलाच माल भरपूर असतो तर त्याच्यानंतर परत झाडं तानावर द्यायची, म्हणजे आपल्या आंब्या बहाराला फटकासुद्धा या ठिकाणी बसू शकतो. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला थोडेसे झाडं ट्रेसमध्ये घ्यायचे असेल किंवा पाणी आपल्याला बाग तर फोडायची नाही आहे, म्हणजे मुर्ग बहार तर धरायचा नाही, मग आपल्याला काय करायचं फक्त की हे झाडं आहेत ही व्यवस्थित राहिली पाहिजे, हिरवीगार राहिली पाहिजे, आणि पावसाळ्यामध्ये या झाडांना आगरीसुद्धा व्यवस्थित काढली पाहिजे, किंवा तगारसुद्धा आपण याला म्हणू शकतो, डीर म्हणू शकतो. तर ही व्यवस्थित जर काढावी असं तुम्हाला वाटत असेल तर आता या महिन्यामध्ये पाणी हे जेवढं फळांना लागतं तेवढं देत चाला, म्हणजे ड्रिपचा वापर जास्त करा, जेणेकरून आपण नंतर ज्यावेळेस पाऊस येईल त्यावेळेस पूर्ण मुळ्यांना पाणी भेटेल. आणि थोडंसं नॉर्मल झाड सुकल्यासारखं जरी या ठिकाणी झालं तरी काय काळजी करायची काही गरज नाही आहे, कारण या ठिकाणी पूर्ण फळं आता ही सेटिंग झालेली आहेत, त्यामुळं फळांना कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही. म्हणून आपण काय करू शकतो,
की आपल्या बागेला हे पाणी ड्रिपच्या सहाय्याने देऊ शकतो किंवा त्याचबरोबर ओपन जरी दिलं तरी एक फडकीनं देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मे महिन्याच्या शेवटीला म्हणजे 20 तारखेनंतर या ठिकाणी पाण्याचं प्रमाण हे कमी करत चालायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपली बाग ही ऑटोमॅटिकच थोडीशी वाढल्यासारखी होईल, थोडीशी ताणल्यासारखी होईल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस या ठिकाणी अजून दुसरा मुद्दा येतो की ह्या फळांची देठंसुद्धा लॉक होणार नाहीत, कारण टेम्परेचर आहे. त्यामुळं आपल्याला पाणी ज्यावेळेस आपण झाडांना देतो तर त्याच्यानंतर हे फळं जेवढं पाणी लागतं आहे तेवढं घेत असतात, झाड पण त्या फळांना देत असतं. त्याच्यामुळे देठ लॉक होण्याचा काही संबंध या ठिकाणी येत नाही. आणि त्याचमध्ये ज्यावेळेस पाणी आपण बंद करतो तर थोडंसं नॉर्मल झाड सुकल्यासारखं वाटेल, वाढल्यासारखं वाटेल, परंतु पाऊस येईल आणि त्याच्यानंतर ज्या झाडावरती जो फुटवा निघणार आहे किंवा नवीन तगार आगरी निघणार आहे तर त्यानं आपलं झाड एकदम हिरवगार आणि डौलदार होणार आहे. त्याचबरोबर झाडांची ग्रोथसुद्धा चांगल्यापैकी होणार आहे. आणि त्याच माध्यमातून आपलं जसंच झाड वाढेल तर त्याच्यानंतर या फळांनासुद्धा ताकद भेटण्याचं काम त्या पानाच्या मार्फत होईल आणि आपली झाडंसुद्धा एकदम व्यवस्थित होतील. तर पाणी व्यवस्थित द्या. त्याचबरोबर या अवस्थेमध्ये जर गवत असेल तर याच्यावरती व्यवस्थितरित्या तणनाशक याच अवस्थेमध्ये मारू शकतो. तुम्ही जून महिना संपला म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये कोणत्याही महिन्यामध्ये नंतर तणनाशकाचा वापर करू शकत नाही आहे. आणि त्याचबरोबर आपल्या झाडामध्ये ही एकदम योग्य अवस्था आहे. ओल भरपूर असेल तर तणनाशकाचा वापर करा. गवताची हाईट जास्त असेल तर आपण काय करा की ब्रश कटरचा वापर करून नंतर तणनाशकाचा वापर करा. किंवा कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला अडचण ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने जी आपण मेहनत करतो त्याने जर येत नसेल तर ट्रॅक्टरची सुद्धा मेहनत तुम्ही करू शकता. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बगीच्यामध्ये काही ठिकाणी असं होतं आहे ना की लवणाचं रान आहे जिथं पाणी साचून राहतं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाणी साचून जर राहत असेल तर ट्रॅक्टरच्या साहाय्याने या ठिकाणी मेहनत करून घ्या आणि त्याच्यानंतर सरळ या ठिकाणी असे दंड पाडून घ्या, जेणेकरून एक फडकी आड जरी दंड पाडला तरी ते पाणी जे आहे तर ते सरळ या ठिकाणी बाहेर निघून गेलं पाहिजे. आणि आपल्या बागेमध्ये पाणी साचून नाही राहिलं म्हणजे आपल्या झाडावरती डिंक्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि आपल्या बाग ही सुरक्षित राहील. आणि त्याचबरोबर आपल्याला जे काम साध्य करायचं ते पण व्यवस्थित होऊन जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.